द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. नमस्कार. पारस पुरणकर सोलापूर यांच्या वतीनं मी सर्व नागरिकांना, वाहन चालकांना, वाहनधारकांना ही माहिती देऊ इच्छितो की शासनानं आपल्या कार्यालयात आता ATS चालू होणार आहे. त्या कारणास्तव 31/7/2026 पासूनपर्यंत सर्व झाल्यानंतर सर्व वाटणीसाठी अपॉइंटमेंट बंद करण्यात आल्या होत्या व त्या ATSमध्येच करण्याबाबत शासनाकडून सूचना अवगत होत्या. तथापि स्थानिक नागरिकांची, स्थानिक वाहन चालकांच्या अडचणी व तसेच रिक्षा संघटनांच्या वतीनं निवेदनं प्राप्त होती. त्याचा शासनाने सकारात्मक विचार करून तसेच शासन स्तरावर एक धोरणात्मक निर्णय घेऊन या फिटनेसच्या अपॉइंटमेंटला सध्या एक सद्यस्थितीत 31/8/2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच या माध्यमातून मी सर्व नागरिकांना, चालकांना आवाहन करण्यात येतो की सर्व रिक्षा चालकांनी, सर्व वाहनधारकांनी या कालावधीचा फायदा घेऊन आपली जी वाहनं जी फिटनेससाठी थांबलेली आहेत त्याचा फिटनेस करून घेण्यात यावं. सदरची मुदतवाढ ही आता अंतिम असेल असं शासनाकडून कळत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चांदसाब मुजावर द क्राईम सिटी न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करतो, कारण की आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी शासनाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र बंद करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मी एक साधारण आपल्या सहकार्यांना घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, परिवहन अधिकारी माननीय गजानन नेरपगार साहेब यांना एक निवेदन सादर केले आणि त्या निवेदनाला त्यांनी मला एक असं समाधानकारक उत्तर दिले होते की आम्ही वर कळवू, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी समाधान होईल असं त्यांनी मला आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने ते बातमी द क्राईम न्यूज चॅनलने व इतर चॅनल द क्राईम सिटी न्यूज हे या चॅनलच्या माध्यमाने ही बातमी व्हायरल झाली आणि शासनापर्यंत ही बातमी पोहोचल्यावर शासनाने एक तडकाफडकी 2 ते 3 तासात ह्याचा निर्णय घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना दिलासा दिला असून उद्यापासून पूर्वरत या वाहन पासिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना एक समाधानकारक निवेदन देतो आणि एक बातमी देतो की तुम्ही आपले वाहन विलंब न करता हे 1 महिन्याची मुदत आपल्याला मिळालेली आहे. या 1 महिन्यात आपले सर्व वाहन पासिंग करून घ्यावं एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.